हिमालयातील गुहेत रोमक नावाचा सदाचारी आणि शहाणा कबूतर राहत असे. तो अनेक कबुतरांचा राजा होता आणि जवळच्या संन्याशाशी त्याचे चांगले संबंध होते. एकदा खरा संन्यासी झोपडी सोडून गेला आणि त्याच्या जागी एक फसवा संन्यासी राहायला आला. तो गावातील लोकांना फसवून खात असे. एके दिवशी त्याने मसालेदार कबूतर खाल्ले आणि झोपडीजवळ येणाऱ्या कबुतरांना पकडून शिजवण्याचा विचार केला. दुसऱ्या दिवशी तो तयार बसला. रोमक कबुतरांचा थवा घेऊन उडत आला, पण मसाल्याचा वास येताच त्याने धोका ओळखला आणि सर्व कबुतरांना पळवून नेले. रागाने नकली संन्याशाने काठी फेकली, पण रोमक सुटला. रोमक म्हणाला, "अरे दुष्टा, मी तर वाचलो, पण आता गावक्यांना तुझा भंडाफोड करीन. लगेच झोपडी सोडून पळ." ते ऐकताच फसवा संन्यासी तिथून पळून गेला.